नमस्कार भावानो, कशा आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मराठी चित्रपट देऊळ बंद 2 भाग दुसरा या चित्रपटाचा रिव्ह्यू पाहणार आहोत. हा चित्रपटाचा रिव्ह्यू पाहण्या अगोदर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे चॅनल नवीन आहे, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आज आपण देऊळ बंद भाग दुसरा हा चित्रपटाचा रिव्ह्यू पाहणार आहोत. हा चित्रपट प्रवीण तरडे दिग्दर्शित एक भक्तिपूर्ण सामाजिक चित्रपट आहे, जो श्रद्धा, नास्तिकता आणि कृषी संकट या विषयाचा वर लक्ष केंद्रित करून हा चित्रपट बनवलेला आहे. यात एक प्रभावी संदेश आणि दमदार अभिनय असला तरी समीक्षकांच्या मते चित्रपटाचा उत्तरार्ध ताणलेला दाखवण्यात आलेला आहे. या चित्रपटाची मुख्य कथा अशी आहे की ही कथा संगीतामध्ये स्नेहल तरडे नावाच्या एका शेतकऱ्याच्या पत्नीभोवती फिरते, जिचा पती तुकाराम आर्थिक संकटामुळे दुर्दैवाने आत्महत्या करतो. त्यानंतर ती स्वामी समर्थांना म्हणजे मोहन जोशी आपल्या गावाला भेट देण्यासाठी विनंती करते. पुढील आत्महत्या थांबवण्यासाठी आणि गावकऱ्यांचा खचलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी स्वामींनी आपल्या प्रयत्नाभोवती ही कथा फिरते. आणि ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे मोहन जोशी यांनी श्री श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भूमिकेत त्यांनी दिलेला मोहक आणि अधिकारपूर्ण अभिनय, जो चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणून सर्वत्र प्रशंसा होत आहे. आणि श्री श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भूमिकेमध्ये मोहन जोशी यांनी चांगल्या प्रकारे अभिनय केलेला आहे. स्नेहल तरडे नास्तिक व्यक्ती आस्तिक बनण्याच्या आघाताशी झगडणाऱ्या स्त्रीचे चित्रण प्रभावशाली करत ह्या चित्रपटामध्ये दुःखी आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्नीच्या भूमिकेत ती दाखवण्यात आलेली आहे. या चित्रपटामध्ये त्याची नास्तिक भूमिका असते आणि या चित्रपटामध्ये नास्तिकमधून आस्तिक भूमिकामध्ये कशा प्रकारे दाखवण्यात आलेले आहे या चित्रपटामध्ये दाखवलेले आहे. या चित्रपटामध्ये सकारात्मक बाबी म्हणजे हा चित्रपट ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातील अत्यंत समर्पक संघर्षांना स्पर्श करत असल्यामुळे तो प्रेक्षकाच्या भावनिक पातळीवर यशस्वी ठरतो. या चित्रपटामध्ये समीक्षकांमध्ये पटकथा गुंतागुंतीच्या समस्यांसाठी सोपे आणि सोयीस्कर उपाय शोधते. या चित्रपटाचा उत्तरार्ध चित्रपटाची गती लांबवलेली आणि अपेक्षित होते, ज्यामुळे हा चित्रपट सार्वत्रिक प्रशंसा मिळवण्याऐवजी प्रामुख्याने कट्टर भक्तांनाच आकर्षित करतो. तर ह्या चित्रपटाचा मध्ये एक संदेश असा आहे की शेतकऱ्याची आत्महत्या कशा प्रकारे थांबवण्यात येईल आणि बदलत्या युगानुसार शेतकऱ्यांनी शेती कशी करावी आणि आत्महत्या हा एक पर्याय नाही, याच्यावर आपण मात करू शकतो, हा चित्रपटाचा संदेश देण्यात आलेला आहे. तरी श्री श्री स्वामी समर्थ महाराजांची भूमिका ह्या चित्रपटामध्ये मोहन जोशी यांनी चांगल्या प्रकारे दाखवण्यात आलेले आहे आणि स्वामीचे भक्त हे चांगले ह्या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले आहे. आणि जे स्वामीचे भक्त असतात ते वाईट कृत्य करत असतात, स्वामी त्याचे डोळे उघडणं ह्या चित्रपटामध्ये करतात आणि चांगल्या मार्गाला जातात. आणि ह्या चित्रपटामध्ये स्वामी समर्थ महाराजांची भूमिका वर आधारित हा चित्रपट खूप लोकांना आवडत आहे. आणि या चित्रपटामध्ये शेतकऱ्याची व्यथा या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे. तरी हा चित्रपट लोकांना खूप आवडत आहे. हा एक भावनिक चित्रपट आहे जो लोकांना खूप आवडत आहे. आणि प्रवीण तरडे यांनी या चित्रपटामध्ये दिग्दर्शन चांगल्या प्रकारे केलेले आहे. हा चित्रपट देऊळ बंदचा दुसरा भाग आहे, जो लोकांना खूप आवडत आहे. आणि ह्या चित्रपटामध्ये कथा चांगली आहे आणि या कथांमुळे लोक चित्रपटगृहामध्ये आकर्षित होत आहे. आणि हा भावनिक चित्रपट असल्यामुळे, आध्यात्मिक चित्रपट असल्यामुळे श्री श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश ऐकण्यासाठी हा चित्रपट लोक चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहत आहे. आणि या चित्रपटामध्ये चांगले सीन्स दाखवलेले आहेत आणि चांगली भूमिका या सर्वांनी चांगल्या प्रकारे काम केलेले आहे. तरी हा चित्रपट तुम्ही सहकुटुंब सहपरिवार चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा. आणि तुम्ही हा चित्रपटाचे रिव्ह्यू पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.